नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. निखिल आणि अनुष्काचा हळदी समारंभ इथे पार पडतो आणि इंद्रनील माझ्यासोबत आहे. कसा आहे? अरे खूप कमाल, मजेत आहे. किती दिवस सुट्ट्या घेऊन आलास अनुष्काच्या हळदी आणि लग्नासाठी? तशा भरपूर दिवस घेतल्यात या अनुष्कामुळे. मला खूप दिवस सुट्ट्या मिळाल्यात, त्यामुळे थँक्स टू अनुष्का. पण 3 दिवस तरी सुट्ट्या घेतल्यात. आता हळदी चालू आहे आणि तू बघतीयस की किती कमाल एनर्जी आहे सगळ्यांची, त्यामुळे धमाल आहे. Yes, पण किती एन्जॉय करतोय हे सगळं, कारण आत्ता आतमध्ये पाहिलं की इतके गेम्स खेळतोय. मला सांग, अनुष्काच्याच बाजूनेस? हो म्हणजे हो, त्यात काही प्रश्नच नाही, म्हणजे अनुष्काच्याच बाजूने आहे. कारण नाहीतर नंतर मला ओरडा खावा लागेल सेटवर गेल्यावर. त्यामुळे ऑफकोर्स अनुष्काच्या बाजूने आहे. आणि आता तू बघितलंस आम्ही गेम खेळलो तेव्हा काय धमाल मजा केली आहे आम्ही. आणि अनुष्काची फॅमिली म्हणजे बाप रे बाप, सगळे इतके एनर्जेटिक आणि इतके पॉझिटिव्ह आहेत की प्रत्येक फॅमिलीनं कसं असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे अनुष्काची फॅमिली. वाह! पण मला सांग की कधी सांगितलं तिने तुला निखिल बद्दल, आणि जेव्हा सेटवर कळालं की आता अनुष्काचं लग्न ठरलंय किंवा आता या तारखेला होतंय, काय एनर्जी होती सेटवरची? मला वाटतं निखिलबद्दल मला माहिती होतं. जेव्हा अनुष्का भेटली मला, आम्ही भेटलो आणि त्याच्यानंतर लगेचच पण लग्न करणार आहे हे तिने 2 महिन्यानंतर सांगितलं. तेव्हा मी शॉकमध्ये होतो. शॉकमध्ये इन द सेन्स सरप्राईज होतं ना ते माझ्यासाठी आणि अख्ख्या सेटसाठी. सो आम्ही सगळे होतो की आता लगीन घाई आहे, पटपट पटपट सगळं करावं लागेल, बँकिंग करावं लागेल, अमुक करावं लागेल. तर तिथनं इतकी धावपळ केली आहे मी तुला सांगतो ह्या गेल्या 15-20 दिवसांमध्ये. कारण इझी नसतं ना बँकिंग करणं. 15-18 दिवसांची बँक करावी लागते आम्हाला, कारण ती 13-14 दिवस सुट्टीवर आहे. कारण तेवढे तरी पाहिजेत लग्नासाठी. स्वतःचं लग्न आहे म्हटल्यावर 13-14 दिवस तरी सुट्ट्या पाहिजेत. सो हे असं सगळं आहे. काय गिफ्ट आणलंयस त्यांच्यासाठी? तू चाला हे गिफ्ट? तू चालास हे गिफ्ट? नाही गिफ्ट आणलेलं आहे ऑफकोर्स. म्हणजे पण तुम्ही इंटरव्ह्यू कधी आउट करणार आहात? नंतर. नको, मग मी ते तिला देईन. तिने नंतर. नाही, तुम्ही टाकू शकता, मी तिला देईन. आणलंय तिच्यासाठी, तिच्या आवडीची गोष्ट आहे, ती आणली. येस, पण केळवण केलं आणि इतक्या धूमधडाक्यात ते केळवण केलंय आणि केळवणातही तू धमाल केलीस. हळदी कुंकू लावताना जे काही व्हायरल होतंय, मला किस्सा जाणून घ्यायचा. नाही काय झालं, सगळेच म्हणजे प्रज्ञाताई असेल, कुमुदिनी असेल, या सगळ्या ओवाळत होत्या आणि मी आणि निरंजन दोघे होतो. तर म्हटलं आपणही थोडी मजा करूयात, सगळेच मजा करतात. तिला ओवाळलं, तर मग इथं खूप जणांनी लावलेलं, मी ऑफकोर्स इथेच लावतात. म्हटलं जरा फ्रँक म्हणून मग इथे आणि इथे असं आम्ही हळदी कुंकू लावलं, मी आणि निरंजनने. येस, पण आता अनुष्काचं झालं, या आधीची मालिका करत होता त्याची हो, होती, ते तर तिचंही मला- झालं. मग आता सगळ्यांना प्रश्न पडलाय इंद्रनीलचं कधी? नाही मला असं वाटतं की माझं कधीपेक्षा मी ज्या हिरोईन सोबत लग्न करतो, या ऍक्ट्रेस सोबत लग्न करतो, लग्न म्हणते सिरियल करतो, तिचं लग्न होतं. मग तुझं कधी? आता माझं कधी अशी ऍक्ट्रेस माझ्या आयुष्यात यायला पाहिजे की ती माझ्या आयुष्यात आल्यानंतर मी कोणाची तरी लग्न करेन. सो मला खूप मजा आली आणि आता जी एनर्जी आत होती ती बघूनही खूप छान वाटतंय. पण या कपलला काय सल्ला देणार आहेस, काय आशीर्वाद देणार आहेस आणि काय सांगणार आहे? एक तरी अनुष्का किंवा निखिलला तुझ्याकडनं काय सल्ला? मी सल्ला देण्याच्या पात्रतेचा नाही आहे, मी सल्ला नाही देऊ शकत. कारण काय आहे, माझं लग्न नाही झालंय किंवा मी ती जितकी वर्षी रिलेशनशिपमध्ये तितकी वर्षी नाहीये. त्यामुळे तो एक्सपिरियन्स हा भाग असतो प्रत्येकाच्या. आणि रिलेशनशिप मध्ये इतक्या गोष्टी असतात की त्या दोघांनीच सांभाळायच्या असतात. सो मला असं वाटतं की इट्स अ गेम ऑफ पेशन्स. त्यामुळे जो ते दोघं ज्या आनंदाने हे सगळं साजरं करतायत, तसंच त्यांनी स्वतःचं नातं आणि पुढचं सगळं आयुष्य असंच साजरं करावं हेच. अनुष्का तुझी खूप छान मैत्रीण आहे, पण निखिलशी आत्ता मैत्री झाली. काय सांगायचंय की निखिलला की अनुष्काला कशा पद्धतीने सांभाळ? नाही मी काय सांगणार. आणि मला असं वाटतं की निखिल, मी जितकं त्याला आत्तापर्यंत 2-3 महिन्यांमध्ये ओळखलं, तो खूप शांत आहे स्वभावाने, असं मला वाटतं. जेवढं मी त्याच्याशी बोललोय किंवा आत्ता मी भेटलो पहिल्यांदा त्याला, पण जितकं बोललोय तितकं तो इतका शांत आहे की मला वाटतं की त्याच्या इतका समजूतदारपणा प्रत्येकाच्यात असावा. त्यामुळे अनुष्का इज लकी. सॉरी अनुष्का, म्हणजे तू लकी आहेस. थँक्यू सो मच आणि खूप एन्जॉय करा. आता सुट्ट्याही भरपूर आहे आणि कहर करा. येस, थँक्यू, बाय बाय.
मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.